नमस्कार मंडळी, मी सुषमा. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका मिनी ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला ना काय सांगायचं, आज आमचा पूर्ण दिवस हा खाण्यातच गेला आहे. कसा ते मी तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी बघा सकाळ सकाळ ना उठायला इतका उशीर झाला होता की झोपीमुळे ना डोळेसुद्धा सुजले होते. तर सगळ्यात आधी चहा ठेवला, कारण की चहा घेतल्यानंतरच झोप जाते डोळ्यातली आणि फ्रेश वाटतं. आज नाश्त्याला पोहे बनवायचे होते म्हणून पोहे बनवण्याची तयारी केली. त्यानंतर श्रवण बघा ब्रश करत होता आणि ह्याला ब्रश कर म्हणलं तर ह्याचं खेळणं चालू होतं. मग पटकन त्याला पण ब्रश करायला सांगितलं. चहा घेतला आणि थोडा वेळ आम्ही बसलो. त्यानंतर मस्त असा नाश्ता केला आणि खाऊन पण घेतला. सगळ्यांनी मिळून आम्ही पोहे खाल्ले. परत माझं आवरून मी देवपूजा केली. आणि हिच्या घरातलं ना मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे हे घड्याळ एकदम जुळ्या काळातलं असल्यासारखं वाटतंय. आणि माऊच्या घरामध्ये आमचं अजून एक घर आहे, ते म्हणजे बघा श्रवण आणि श्लोकचे. रोज असं घर बनवून ना त्यातमध्ये बसतात आणि मोबाईल बघत बसले होते. त्यानंतर माझं सगळं कामावर होतं तर थोडा टाईमपास केला. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी ह्यांचा ॲल्बमच बघितला नाही आहे लग्नाचा. मग काय घेतला ॲल्बम बघायला आणि बघत बसले. आणि हा बघा बुके तिच्या बड्डेला तिच्या मिस्टरांनी दिला होता, तिने तो तसाच जपून ठेवला. त्यानंतर आला होता माझा भाऊ, कारण की आज शनिवार होता आणि त्याला हाफ डे होता. तर तो येताना ना भरपूर असं काही खायला घेऊन आला होता, जे की आमचं सगळ्यांचं आवडीचं आहे. मग पटकन खायला काढून घेतलं समोसे, पाणीपुरी. आणि दाजींचा पण आज हाफ डे होता तर त्यांनी येताना वडापाव आणले होते. तर ते पण मस्त आम्ही बसून सगळ्यांनी खाल्लं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.